नमस्कार, स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये। पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा घेऊया पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे भांडारपाल बुधा ढवळा दाभाडे हे नोकरीचं आमिष दाखवून तब्बल 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दाभाडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून 3 दिवसात खुलासा मागवण्यात आलाय, अन्यथा नियमानुसार कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय। संत तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात यंदा प्रथमच 20 जुलै 2025 रोजी आळंदीत मुक्कामी राहणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विशेष निमंत्रणानंतर देहू संस्थानने हे निमंत्रण स्वीकारत पालखी थांबवण्याचा निर्णय घेतलाय। वारीच्या भक्तांसाठी ही ऐतिहासिक घडी अत्यंत आनंददायक असून संत परंपरेच्या एकतेचा प्रतीक हे ठरणार आहे। पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा समावेश 4 वर्षापूर्वी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये करण्यात आला। मात्र या विलीनीकरणानंतर नागरिकांना जुन्या दस्तऐवजाची मिळकत ही डोकेदुखी ठरते। जमीन नोंदणी, मंजुरी पत्र, परवानग्या किंवा इतर जुने कागदपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात। प्राधिकरणातील अनावस्थेमुळे त्यांच्या संयमाचा अंत होतोय। चिंचवड शिधापत्रिका कार्यालयामार्फत अन्न सुरक्षा योजनेतून गरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवलं जात असून या योजनेसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहे। दररोज 7 ते 8 अर्ज प्राप्त होत असून ही संख्या दरमहा 200च्या पुढे जाते। आतापर्यंत 700 कुटुंबांना योजनेत समाविष्ट करून त्यांना नियमित मोफत धान्य देण्यात येत आहे, अशी माहिती परिमंडळ अधिकारी विजय कुमार क्षीरसागर यांनी दिली आहे। मोशी परिसरातील रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली असून पावसामुळे खड्ड्यांनी रस्त्यांवर कब्जा केलाय। विशेषतः BRT मार्गावरील रस्ते खड्ड्यांचे संग्रहालय वाटावेत इतकी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे। खड्डे बुजवण्याच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महापालिकेने लाखो रुपये खर्च केले, मात्र त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही। परिणामी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे। या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय। पाहत राहा पिंपरी चिंचवड न्यूज।